नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दोस्ती विहारमध्ये आलेले आहोत. ठाणे पश्चिम परिसर, वर्तकनगर आणि इथल्या वृष्टीमध्ये जाऊन आपण भेटणार आहोत दीप्ती मंदार कदम या बहिणींना. ऐकूया कथा कदम कुटुंबाकडून. नमस्कार. 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 घ्या उखाणा. मार्च महिन्यात ऑफिसला जाणार होते मंदार रावजी. मी म्हटलं आज थांबा, घरीच येणार आहेत आदेश भाऊजी. काय सांगता? द्या ओळख करून सगळे. ओके. ह्या सासूबाई. नमस्कार. सासरे. नमस्कार. हे बाबा. नमस्कार. आई. नमस्कार. ह्या माझ्या सगळ्यात मोठ्या मावशी, नमस्कार. मंदारच्या मावशी, हो. माझ्या सासूबाई. बहीण माझी. नमस्कार. ह्या दोन वहिन्या. नमस्कार. भाऊ ऑफिसला गेले. ह्या मम्मीच्या जिवलग मैत्रीण. नमस्कार. ह्या आमच्या देसाई काकू आणि नमस्कार. सगळं आमचं मित्रमंडळ. नमस्कार. दोस्ती नमस्कार. विहारमध्ये. आणि मावशी त्या. हो हो हो. आणि हा आमचा छोटा सगळ्यात. बरं बरं. रितन. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 बालपण कुठे गेलं? माझं ऐरोईला. आणि तुमचं? माझं मुलुंडला. वा, मग काय ऐरोलीचा ब्रिज आवडतो? बरोबर. काय बरोबर? तेच एक हे होतं कॉमन कम्युटिंग आमच्यासाठी. तेच एक बेस्ट ऑप्शन होतं. जवळ होतं. मुलुंड ठाणा, मुलुंड ऐरोली. कशासाठी ते होतं? कॉलेज. कुठलं? कॉलेज ठाणा होतं, पण मुलुंडला कसं त्यावेळेला डेव्हलप जास्त मुलुंड होतं. मॉल्स वगैरे तिथे. आणि मला भयंकर आवड आहे कसली? फिरायची. त्याच्यामुळे निर्मल लाईफस्टाईल हा आमचा अड्डा होता. कोणाचा? दोघांचा. हो, मी कशाबद्दल बोलताय तुम्ही कशाबद्दल बोलताय? मी सुरुवातच केली. आय केम टू द पॉइंट. अरे पण मला नकोय तो पॉइंट. उगाच काय आपलं कुठले तुमचे सगळे पॉइंट सांगताय तुम्ही त्या पॉइंट मध्ये. काय हो, तर तुमच्या घरी कोण कोण होतं? माझ्या घरी मम्मी, पप्पा, ओके. लहान भाऊ आहे. बरं. त्याचं रिसेंटली लग्न झालं. तुमच्या बालपणी घरी कोण कोण? माझे आई बाबा आणि माझा लहान भाऊ. बरं, सगळे तिथे ऐरोली. ऐरोली. हो. आणि मग कॉलेज तुमचं ठाणा कॉलेज? ठाणा. तुमचं पण ठाणा कॉलेज. कुठे बघितलं पहिल्यांदा? कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला होतो आम्ही एकत्रच एकाच वर्गात? हो. अरे वा वा, छान. मग तुम्ही पहिल्याच दिवशी बघितलंय ना? नाही बघितलं, म्हणजे आम्ही एकाच ग्रुप सर्कलमध्ये एकच होतो. पण झाला कसा ग्रुप? झाला कसा? एक ग्रुप झाला एक असंच. हा इकडे मुलुंडला राहतो, हा ठाण्याला राहतो, असे एकत्र ट्रॅव्हल करायचे. आणि खरं म्हणजे सरनेम पण आमचं जवळजवळ के वरून के. सांगायचं तर प्रॅक्टिकल्सला आम्ही एकत्र असायचो जवळपास. वा. मग काय झालं प्रॅक्टिकलला? नाही म्हणजे तेव्हा ओळख जास्त, म्हणजे आम्ही जर्नल्स एक्सचेंज करायचो. याचं अक्षर छान असल्यामुळे मी बरंच काही नंतर लिहायचे आरामात आणि त्याचं जर्नल घरी येऊन घ्यायचे. तेव्हापासून तुम्हाला कामाला लावलं? तेव्हापासून काम. मग काय झालं तसं काय? तुमचा ग्रुप झाला. करत मग ग्रुप झाल्यावर? ग्रुप झाल्यावर मग काय नाही, थर्ड इयर पर्यंत आम्ही असंच एकच ग्रुप चालू होता. मग एकाच केमिस्ट्री होतं, BSc केमिस्ट्री. मग तिकडे आमची मग केमिस्ट्री जुळली. आमची. तुमच्या मनात आलं का आधी? नाही, कोणाच्या मनात आलं? मनात असं नाही, म्हणजे म्युच्युअली आम्ही एक वाटलं की वी कॅन परस्यू आवर फ्युचर टुगेदर. पण हे कधी वाटलं नेमकं? म्हणजे TY नंतर जेव्हा स्वतः आधी नाही. रिस्पॉन्सिबल झालो. आई पण वडील. मला सांगा, त्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळे एकत्र होते? हो. किती जणांचा ग्रुप होता? आमचा एक 6 ते 7 जणांचा group बरोबर. होता. पण तरी सुद्धा ग्रुप मधले सगळे सगळ्यांना सोडायला जात नसतील ना? नाही. त्यातल्या त्यात काही जणांनी मी हिला सोडतो हो. किंवा तू ह्याला सोडून ये, बरं. असं काहीतरी ठरलं असेल ना? तसं सोडण्या इतकं एवढं काही आमचं नाही. आम्ही बिझी असायचो आमच्या अभ्यासात वगैरे. बरोबर. पण नंतर आफ्टर TY म्हणाल तर खरंच आम्ही थोडं रिस्पॉन्सिबल झालो, ठरवलं आणि मग सोडणं वगैरे सुरू झालं. कारण मी माझ्या फर्दर स्टडीजसाठी MBA ला मला भारती विद्यापीठ इथे पुण्याला? नाही, बेलापूरला माझा नंबर लागला. बरोबर. आणि तोपर्यंत हा मी एका शिपिंग इंडस्ट्रीमध्ये त्याने जॉईन केलं होतं. जॉईन केलं होतं. पण तेव्हा तुमच्या काहीच मनात तर नव्हतं? पण तेवढं सिरियस नव्हतं, कारण आम्ही नाही, तेवढे. सिरियस नाही हो, ते असतं ते सिरियसच असतं. अच्छा. पण कसं काय पहिलं मनात कोणाच्या आलं? मनात असं म्युच्युअलीच, म्हणजे आता नाही, असं सोडण्या नसतं, असं नसतं. उगाच काहीतरी 14 वर्ष मी ऐकतोय कथा. सांगा हो, कसं काय? कोणाला आधी वाटलं तसं?
मी इनिशिएट केलं असेल इनिशिएट कदाचित. केलं. मग पण सांगा बोलले ना. नाही असं, पण नंतर मनात तर आलं ना हो, मनात पहिलं. आलं, हो. मग एवढंच विचारतोय ना मी, बाकी कुठे काय विचारलं. तुम्हाला अंदाज आला होता की यांच्या मनात काहीतरी वेगळं चाललंय? नाही, असं काय अंदाज नंतर शेवटी काय लागलं. तर तुमचं दुसरीकडे के नाही, असं काही नाही. नाही, पण तुमच्या मनात होतं, मनात होतं. पण बोलला ना. हो. मग कोणी कोणाला प्रपोज केलं? प्रपोज म्हणजे त्याने सरळ म्हणजे सिरियस नोटवर विचारलं की लग्नाला आपण पुढे विचार करायचा. पण हे दोघं असतानाच विचारलं असेल. हो, दोघंच. हा, मग कोणाचं तेव्हा बाकी तिसऱ्याचं ग्रुप मधले असं सगळे नाही. 7 जण गेले आपल्या नाही, आपल्या. आपापलं करिअर प्रत्येकानं सगळे बिझी झाले. आम्ही भेटतच गेलो, बिझी शेड्यूल मधून वेळ कुठे काढत कुठे गेलो. भेटायचे? निर्मल लाईफस्टाईल. निर्मल लाईफस्टाईल ते आमच्यासाठी एक कॉमन पॉइंट होता. ऐरोळी वरून पण ते जवळ होतं आणि मुलुंडवरून. मग कसं काय हो? कोणी विचारलं, तुम्ही प्रपोज केलं डायरेक्ट लग्नासाठी? हो, डायरेक्ट लग्नासाठी. मग तुम्ही काय हो तयारच होता? हो, तोपर्यंत मी क्लिअर होते. हो, तुमचं झालेलं. हो, मग त्यांनी नसतं प्रपोज केलं तर तुम्ही मी केलं करणार? असतं. मी ठरलेला होता निर्णय. तुमच्या घरी काय माहिती नव्हतं का घरी माझ्या जाणं घरी येणं नाही, होतं? कारण पप्पा खूप स्ट्रिक्ट आहेत माझे अजूनही. बरं बरं. ह्याने आधी आय थिंक आईंना सांगितलं असेल. काय झालं मी घरी सांगून टाकलं. लगेच? हो, नाही लगेच इन द सेन्स एक 2 वर्षानंतर मी जेव्हा जॉबला लागलो, कन्फर्म झालो, हा, की आता मी काय आता मी काय? आता काहीतरी स्टेज घेऊ शकतो, की आता सांगू शकतो, एक रिस्पॉन्सिबिलिटी घेऊ शकतो. मग तुम्ही घरी सांगितलं? मग काय प्रतिक्रिया? त्यांना तेव्हा सुरुवातीलाच कळलेलं ऍक्च्युली, कारण माझ्या मोठ्या मामांनी आम्हाला मुलुंडला बघितलेलं. मोठे मामा तिकडे कशाला गेले होते? मामा तिकडे तिथेच, राहतात. इथं. अच्छा. त्याच्याच एरियामध्ये मामा राहतो. वगैरे तिकडनं सगळे. हिला सोडायला जातो तेव्हा त्यांनी मामाने बघितलं होतं. सुरुवातीला त्यांनी मग बघितलं. मामाने घरी सांगितलं, त्यामुळे आईला माहिती होतं माहिती होतं तुमचं. अगोदरच. मग घरी तुम्ही सांगितल्यावर काय तेवढं काय काय वातावरण? वाटतं. ते एक्सपेक्टेड होतं, हम्म. पण त्याच्या तोंडून सांगितल्यावर माहिती नाही आता ते एवढं आणि डिटेल तुमच्या घरी? मी सांगितलंच नाही. तो आला, तो सरळ मागणी घालायला घरीच आला. पण असं कसं काय डायरेक्ट? आला तो ते त्यांना विचारा. काय हो, कसं काय ते? नंतर मग विचार केला की आता लग्न तर करायचं आहेच आपल्याला, तर लवकरच करून टाकू. तर मग मी जातो मागणी गेलं. मी जरा घाबरत होती. पण तुम्ही डायरेक्ट घरी गेल्यावरती तुमची ओळख ना माझ्या पाळत- मम्मी पप्पांना माझा सपोर्ट होता ना त्यांचा. हा, मग मम्मी पप्पा आणि तुम्ही तिघे नाही, मी गेला? पहिला सुरुवातीला नाही एकटाच नाही, केलं. तुम्ही एकटे गेला यांच्या घरी? हो, बाबा एवढे तापट असताना आणि प्रपोज केलं डायरेक्ट? प्रपोज इन द सेन्स प्रपोज तर सुरुवातीला झालं. नाही नाही नाही, घरी जाऊन हो, मागणं. हो. मग काय काय बोलले हो तेव्हा? मग त्यांनी सगळं आमचं विचारलं काय किती किती पाणी प्याला होता त्या दिवशी जाताना? कारण जनरली घसाबिसा झुकतो ना. चुकतो. तुम्हाला एकदम बळ आलं होतं का तेव्हा? आलेलं म्हणजे. तुम्हाला माहिती होतं ते आज घरी येणार आहे? हो, मी सांगितलं. येईपर्यंत खरंच पण मी कॉन्फिडन्स. सांगितलेलं, कॉन्फिडन्स येतील. नव्हता आम्हाला की हो, आपण येईल. काय करणार. हा, मग आणि तो आला सरळ, आणि त्याची एंट्री मला अजूनही आठवते. कशी हो? छानच, म्हणजे तुम्ही पर्सनॅलिटी त्याची बघू शकता. मग काय घोड्यावरून एकदम वगैरे? छान. मला तर तसंच दिसत होता. माझ्यासाठी तेच दिसत होतं मला. राजकुमार आल्यासारखा फील होता. मग किती वेळासाठी आले होते आणि किती वेळ थांबले होते ते ते? जेवून गेले होते. काय हो? नाश्ता होता ना, जेवण कुठे. पण ते गेल्यानंतर घरची प्रतिक्रिया काय होती? आई खूप ओव्हर एक्साइटेड असते नेहमीच, प्रत्येक वेळी अतिउत्साही आहे ती. हा. त्याच्यामुळे ती खूप आनंदी, तिला अच्छा. खूपच आवडलं. आणि मला वाटतं पप्पां ते म्हणजे व्यक्त असं झाले. एक्सप्रेस करत नाहीत, पण बरं. ते हं. खुश होते. आणि लगेचच मग आई बाबा दुसऱ्या मीटिंगला सगळेच आले. किती दिवसांनी आले महिन्यानंतर आले असं ना. घरी? हो. आणि मग सगळं व्यवस्थित झालं? व्यवस्थित, हो. सगळेच म्हणजे आमचे मामा मामी ह्याचे आता नाही आहेत ते सध्या, म्हणजे ट्रॅव्हलिंगचा थोडा मग प्रॉब्लेम. लग्नाला काय दोन्ही कुटुंब व्यवस्थित एकदम Yes. छान आनंदात हो, होतं? हो. काय थ्रिल नव्हतं लग्नात? जे काय होतं ते आधी? हो, जे होतं ते आधी म्हणजे समजून सगळ्या गोष्टी घेतल्या आणि लग्न व्यवस्थित अरेंजच झालं. किती वर्ष झाली लग्नाला? 9 वर्ष होती. बरोबर. या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा. 8 वस्तू, 4 संधी. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू वहिनीला मिळणार. बघूया काय होतं. उचलू? 10 रुपये. 3 संधी शिल्लक आहेत. 100 रुपये. हे की बदलायचंय? बदलूया? नको नको नको?
जे आहे ते एक्सेप्ट. जे आहे ते बरोबर आहे. आपल्याला काय 2,000 रुपये. आता एकच संधी शिल्लक आहे, 1 रुपया मिळाला तर ते बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. बदलायचंय विचारणं माझं काम आहे ना, मला काय बाकी. मी विचारणार. हा शेवटची संधी आहे. हा. जाऊ द्या, हा? जे होईल ते. जाऊ द्या, नक्की जाऊ द्या. उघडू 1 रुपया. 2,111 रुपयाचं बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. थँक्यू. अभिनंदन. आणि या स्वागताबरोबरच आता तुम्हाला सगळ्यांना बोलायचंय. आमची सून खूप प्रेमळ आहे बरं. आणि सगळ्या सार्वजनिक कोणत्याही सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये तिला भाग घ्यायला खूप आवडतं का? खूप हौशी आहे. बरं बरं. आमच्या सुनबाई अतिशय कुटुंबवस्थ आहेत. मंडळी सगळ्या सांभाळून घेतात. यात आनंद आहे आम्हाला. आई सांगा तुमच्याकडे काय प्रतिक्रिया होती, कारण थेट मुलगा घरी आला होता. पहिल्यांदा तिने मला सांगितलं, कारण बाबा जरा कडक असल्यामुळे. हं. जेव्हा सांगितलं तेव्हा जरा मलाही धसका वाटला, कारण बाबा तयार होतील की नाही असं. पण काय जादू घडली कळली नाही. जावई अगदी खरंच तुम्ही म्हणले ना मगाशी, घोड्यावर बसून आल्यासारखे मला स्वप्नात भेटल्यासारखे अजूनही वाटतात. तेच रूप अजून आठवते. हो ना. आणि मी स्वतः मनाने खूप तयार झाले आणि तिच्या बाबांनाही तयार केलं. वा. तयार केलं आणि स्वतः ते तयार झाले. आणि छान आहे. छान आहे. जावं आता एकदम चांगला आहे का? जावई माझा इतका गुणी आहे की हं. सांगू तेवढं कौतुक खूप कमी. झी मराठीचा वेळ कमी असल्यामुळे वेळ कमी पडेल. नाही, म्हणून आम्ही कमी ठेवला हो. आहे. एवढा सद्गुणी मुलगा आहे. हा. मी खूप भाग्यवान आहे मला असा जावई मिळाल्याबद्दल. अरे वा. अजून काय पाहिजे. हो की नाही? माझा मुलीचा संसार खूप आनंदात. आणि जावईच नाही पण इतर सगळी मंडळी पण खूप तिला सांभाळून घेतात. अजून काय पाहिजे. हो की नाही? मुलीच्या आई वडिलांना. आई आणि विशेष काय आनंद होते की झी मराठीची वाहिनी हा होम मिनिस्टर कार्यक्रमामुळे मला आज सगळ्यात जग जाहीर करता आलं. माझ्या जावयावरती माझं केवढं कौतुक. अरे वा. त्याचा जास्त. आणि 14 वर्ष नाही तर अनेक वर्ष हे कार्यक्रम असाच चालत राहू. तुम्ही माझी असेच. सुटका नाही करायची. नाही 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 बिलकुल नाही. 14 वर्ष नको, अनेक वर्ष, भरपूर वर्ष अजून आमच्या नातुंड सुद्धा आमची यावी अरे झी मराठीच्या. हीच माझी इच्छा आहे. मला एक सांगा, आईने जरा काय जावयाचं इतकं चांगलं कौतुक केलं, तुम्हाला का रडायला झालं? करणार तुमच्याबद्दल पण नाही बोलतात नाही ना. तिचं करणार मनात आहे. होय ना. हो. बाबांकडे बाबा सांगा, कारण तो दिवस तसा यांच्यासाठी दडपणाचाच होता. स्वाभाविक आहे तुमच्यासाठी असा एकदम आलेला अचानक धक्का होता. पण काय झालं? योगायोग त्या दिवशी मी घरी होतो. हा. ह्यांचं जेव्हा आगमन झालं आणि मला थोडंफार कुणकुण लागली होती. एखाद मुलगा जरी आपल्या घरी येतोय आणि आपली मुलगी आता म्हणजे उपवरच होती, तर त्याच्यामुळे मला थोडीशी जाणीव म्हणजे थोडीशी कुणकुण लागलेलीच. पण थोडंसं मनात शंका होती, भीती होती की आपल्या मुलीला बघणारा मुलगा किंवा म्हणजे मुलीचं जे हे तर त्यांच्या संदर्भात कसं काय असतील ते काय वगैरे. तर अक्षरशः तुम्ही म्हणाला त्याप्रमाणे घोड्यावरच नाही, मी अगदी फार खुश आनंदी आहे. माझ्या मुलीने ज्या मुलाला चूज केलं
11 वस्तू आणणार का मिस्टर बघूया. आणि अक्षर आहे द. वाटलं मला. थांबा तुम्ही इथंच हा. द द 11 वस्तू आणायच्या आहेत. 30 सेकंद झाली, 1.5 मिनिट राहिलं. द्यायचं काय नाही, द्यायचं काही नाही. इथून दिलेल्या वस्तू बाद. हा सांगा त्यांना. दगड दगड आणा आणा आणा. दही दही. दुपट्टा दुपट्टा. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. वेळ संपली. काय काय आणलं? दळण 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 1, दूध 2, धुलई 3, दुपट्टा 4, देव 5, दगड 6, द्राक्ष 7. दोरी आहे कुठे? 7. हा चला ठेवा. दवा दवा. हा 9. द्राक्ष झालं हो. किती वेळा द्राक्ष? दप्तर हे दप्तर आजपर्यंत मी नेलं नाही शाळेत. इकडे 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि या स्वागताबरोबरच आता अपेक्षा सांगा 3 मिस्टरांकडून. पहिली म्हणजे विकेंड्सला क्रिकेट जरा कमी करावं खेळणं. थांबा आधी विचारूया. काय हो कधीपासून? नाही कमी कमी नाही होणार. होणार. हा काय धमकी नाही. एवढं डेअरिंग काय जावई बघितलं का बदलला आता. कुठे खेळतात? इथे सोसायटीमध्ये बॉक्स मग ठीक आहे खेळा. खेळ ना. हो ना. चालेल. दुसरी अपेक्षा थोडं इम्पेशन्स नसावं. म्हणजे ऑफिसच्या कामाचं जे काही प्रेशर आहे ते त्याने स्वतःला प्रेशर जास्त न देता हँडल करावं. काय प्रयत्न करू. येस. आणि तुम्ही घरी प्रेशर देऊ नका कारण तिकडे खूप प्रेशर आहे. तिसरी अपेक्षा थोडासा म्हणता नाही ना रिझर्व्ड पण इंट्रोवर्ट आहे तर त्याने थोडं सोशल व्हावं. बर. त्याचं म्हणजे गाणी वगैरे तो गातो छानपैकी तर ते नेहमी असे काही कॉम्पिटिशन असले की सहभागी व्हावं आणि एन्जॉय करावं. काय कधीपासून जात आहे स्पर्धेत? प्रयत्न चालू आहेत ना. इथे उभं राहून रोज गायला नको. चालेल. चालेल. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. वेळेवर उठणे सकाळी लवकर कधीपासून? उद्यापासून. उद्या नको हो आजपासून म्हणा. परत झोपा आणि बायको उठा. दुसरी अपेक्षा जरा थोडा राग कमी करणे. घाई आवराआवरीमध्ये जरा राग जास्ती टेम्पर जास्ती वाढतो. ते कमी व्हायला जरा कमी. काय हो? हो करेल. तिसरी अपेक्षा जशी प्रेम करते तसं आयुष्यभर प्रेम करणं. वा बस. तुम्हा दोघांनाही शुभेच्छा देतो आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. धन्यवाद. वैदींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.